तर पालकमंत्री यांची आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे। ही दोन दृश्य आहेत बदलापूरमधली आहेत। बदलापूरमध्ये सध्या पालकांचं शाळेसमोर हे आंदोलन सुरू झालं आहे। बदलापूर रेल्वे स्थानकावर देखील रेल रोको आंदोलन केलं जातं। गेल्या तासाभरापासून हे आंदोलन सुरू आहे। बदलापूरमधल्या एका नामांकित शाळेत 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि त्यामुळे शाळेच्या गेटवर पालकांनी आंदोलन सुरू केलं आहे। बदलापूर रेल्वे स्थानकावर देखील रेल रोको आंदोलन सुरू आहे। अत्याचार दुसऱ्या बाजूनं होताना आपल्याला दिसतात। याचाच अर्थ इथं माता भगिनीचं काय विद्यार्थिनींचं सुद्धा संरक्षण सरकार करू शकत नाही। आणि एकीकडे लाडकी बहीण नावानी एक वेगळं शोबाजी ज्याला म्हणता येईल असं करण्याचा सरकार प्रयत्न करतंय। फार दिवस नाही झाले उरणला एक घटना घडली, बेलापूरला एक घटना घडली, मीरा भाईंदरला घटना घडली, मुंबईत काल परवा घटना घडली। आणि असं असताना बदलापूरची घटना ही निषेधार्ह असं कृत्य करणाऱ्या लोकांना मी तर म्हणतो मागे आंध्रामध्ये कसं शूट केलं होतं अशा गुन्हेगारांना अशीच मला असं वाटतं शिक्षा देण्याची आवश्यकता आहे। गुन्हेगार मोकाट सुटलेले याला कारण सत्ताधारी हेच गुन्हेगारांना संरक्षण देतात अशा प्रकारची स्थिती आहे। मग या घटनेचा निषेध करत असताना गुन्हेगारावर कडक कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही करतो। बिलकुल, कारण हे होणार अशा प्रकारच्या घटना महानगर सोडून ग्रामीण भागामध्ये बदलापूर सारख्या छोट्या छोट्या शहरात जर होत असेल तर नागरिकांच्या प्रतिक्रिया येणारच आहे। आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये या प्रतिक्रियेचा मोठ्या प्रकारे जनआक्रोश होऊ शकतो। जे लोक हिंदू काय जनआक्रोश म्हणतात, मला असं वाटतं या भगिनी हिंदू नाही का? उरणची भगिनी असेल, बेलापूरची असेल, बदलापूरची असेल, हे यांना दिसणार नाही, हे बिलकुल दिसणार नाही यांना। आणि म्हणून